बेकायदेशीर निवडून झालेल्या पोलीस जिल्हा प्रमुखाचा निवडणूक प्रक्रिया पुन्हा निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकच मंत्री तुषार दोषींचा निलंबन तुषार दोषीचं निलंबन एसपीचं निलंबन एसपीचं निलंबन निवडी याच राहिल्या पाहिजेत का फेर निवडी झाल्या पाहिजे? धिक्कार असो आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळी जो प्रशासनाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनानं सन्माननीय एसपी साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मनमानी करून लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाही दाखवत या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई यांना दुखापत होईपर्यंत, तसेच मकरंदाबा, खासदार नितीन काका पाटील, आमदार शशिकांत शिंदे साहेब या लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की करत व स्थानिक लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाहीनं सत्ता स्थापन करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार या लोकशाहीच्या मिनी मंत्रालयामध्ये पार पडला। या जिल्ह्याला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा आहे। ज्या चव्हाण साहेबांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया रचला आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्याला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची रचना केली। त्याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये जेडपीची सत्ता स्थापन करताना सत्ताधाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रशासनानं गळशिपी करून लोकशाहीचा गाळा घोटण्याचं अतिशय निंदनीय काम या ठिकाणी केलेलं आहे। या सर्व घटनाचा व नामदार शंभूराज देसाई साहेब यांना व आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्कीचा व केलेला अपमान याचा आम्ही सर्वजण कराडवासीय कराडातले नागरिक या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। पोलिसांनी यापुढे निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखावी, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर दिलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी। सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी यांचा जाहीर निषेध करतो। तुषार दोषींचा घटनाक्रम पाहिला तर पहिल्यांदाच वादग्रस्त आहे। आंतरवाली सराट या ठिकाणी पहिल्यांदा लाठी हल्ला केला आणि मराठा समाजावर अत्याचार केला। त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण तत्कालीन सरकारनं त्यावेळेस गृहमंत्री कोण असतील त्यांनी बडतर्फ न करता त्यांना सातारा जिल्हा देण्यात आला। आम्ही पहिलंच निवेदन दिलं होतं की हे तुषार दोषी हे गुन्हेगार आहेत, यांना सातारा जिल्ह्यामध्ये आणू नका, कारण यांचा घटनाक्रम बघा। तरी पण त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर अन्याय करायला आणलं काय असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता। आणि तसाच प्रत्यय आम्हाला परवाच्या जेडपीच्या इलेक्शन मध्ये आला। आमच्या मराठा समाजातील मंत्र्यांच्या वरती त्यांनी अत्याचार केला, मंत्री असताना त्यांना धक्काबुक्की केली आणि एका गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं। पहिल्यांदा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीनं तुषार दोषींचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचे तुषार दोषींचं या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे। आमची पहिली मराठा समाजाची मागणी आहे। आम्हाला असे अधिकारी नको आहेत। प्रचंड
मराठा समाज घाबरलेला अवस्थेत आहे आता जिल्ह्यातला. आम्ही समाजाचं काम करत असतो. आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातनं फोन येतात की आज मंत्र्यांची ह्या अवस्था आहे तर आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय अवस्था होईल. आम्ही आज समाजसेवा करत असतो. आम्हाला याची भीती आहे की उद्या आम्हाला एखाद्या चुकीच्या गुन्ह्यात अडकवशील, आम्हाला अटक करशील. मंत्र्यांना तुम्ही अशा अवस्था मंत्र्यांची करताय तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची तुम्ही काय अवस्था करशील. त्यामुळे आमचा पहिली मागणी आहे की या तुषार दोषींचं या सातारा जिल्ह्यातून निलंबन झालं पाहिजे.